चोळप्पा नावाचा सेवेकरी, ज्याच्यावर स्वामींनी अखंड कृपा केली. आईवडिलांचा सुपुत्र असावा असा हा चोळप्पा श्री स्वामींचा सुपुत्र बनला. प्रथम स्वामींनी त्याची परीक्षा घेतली आणि नंतर त्याला आपल्या सेवेत रुजू करून घेतले. या मूळच्या निर्धनाला स्वामींनी अतिशय वेगाने सधन केला. त्याच्या हातून बरीच स्वामींची सेवा घडली. मात्र हळूहळू त्याच्या विचारात बदल घडत गेला आणि जसजशी धनाची प्राप्ती होऊ लागली तसतसा त्याच्या अंतरीचा लोभ वाढता झाला. जसा द्रव्य लोभ वाढला तशी त्याची भक्ती क्षीण झाली. पुढे पुढे त्याला धनाशिवाय दुसरे काही दिसेना. अखेरीस तो स्वामी सेवेपासून इतका दूर गेला की अंतकाळी त्याला स्वामी दर्शन घडले नाही. दीर्घकाळ स्वामींची सेवा करूनही धनलोभामुळे ती सेवा काही त्याच्या उपयोगी आली नाही. केवळ त्याचे पूर्वकर्म दांडगे होते म्हणून त्याच्या हातून निदान स्वामी सेवा तरी घडली, अन्यथा त्याचे लक्ष स्वामी सेवेमध्ये लागलेच नसते.